नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 जून 2024 ते 30 जून 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात कौटुंबिक जीवनाला घेऊन तुम्ही आनंदी आणि नशीबवान सिद्ध होऊ शकता, कारण योग बनत आहेत की घर कुटुंबात नवीन वाहन खरेदी घराच्या वातावरणात अनुकूलता घेऊन येईल. यासोबतच जर घरात कुठल्या सदस्याचे विवाह योग आहेत तर त्यांचा विवाह नक्की होणे आणि तुम्हाला उत्तम पक्वान खाण्याची संधीही मिळेल. तथापि यावेळी तुम्ही आवडीने घरगुती कार्यात हिस्सा घ्याल, ज्यामुळे घराच्या दुसऱ्या सदस्य आणि नातेवाईकांच्या मध्ये तुमचा सन्मान होईल. आयुष्यात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी थोडा चिडचिडा व्यवहार करू शकता. यामुळे आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत भांडणे किंवा वाद देखील शक्य आहेत. तथापि यासह आपण आपली चूक गृहीत धरून नंतर आपला वाद त्वरित दूर करण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यात आपल्या इच्छेनुसार आपल्या शिक्षकांचे सहयोग न मिळाल्यामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे आपल्याला बरेच विषय समजून घेण्यात अडचण येऊ शकते. सकाळी योग आणि व्यायाम तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही करू शकत नव्हता, ते तुम्ही रात्रीच्या वेळी आपला काही वेळ देऊन काही वेळ करण्याचा विचार बनवू शकता. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसचे काम पूर्ण करून वेळ काढण्याची आवश्यकता असेल. म्हणजे तुम्ही वेळेवर रात्रीचे जेवण करून घराच्या बाहेर थोडे चालून त्याला जिरवू शकता. म्हणून याकडे तुम्हाला आपले प्रयत्न करण्याची सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे. तुमच्या राशीच्या 6व्या भावात शनिदेव बसलेले असल्याने त्या सप्ताहात तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक तुमचे कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल. तथापि यावेळी शक्यता आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. उपाय: नियमित ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. वृश्चिक राशी. या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपार यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना विसरून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सतत पुढे जाणे आवश्यक आहे. कारण आता काय घडले याचे दुःख करण्यात आपण आपला वेळ घालवण्याशिवाय काही विशेष करू शकत नाही. म्हणून आपल्या अपयशाबद्दल विसरून जा आणि आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात काही कारणास्तव आपल्याला अचानक यात्रेला जावे लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी खूप दमवणारा ठरणार आहे. अशा परिस्थितीत शक्य असल्यास हा प्रवास नंतरसाठी पुढे ढकलणे आपल्यासाठी चांगले होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करतात तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या भागीदारांसोबत संबंध सुधारण्याची आवश्यकता राहणार आहे. कारण असे करण्यानेच तुम्ही त्यांच्या मदतीने उत्तम आर्थिक लाभ अर्जित करू शकाल. म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे न्या. कोणत्याही कारणास्तव रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे
किंवा आपल्या सुविधावर जास्त पैसे खर्च केल्याने या आठवड्यात आपल्या पालकांना राग येऊ शकतो. म्हणूनच हे सुरुवातीपासूनच लक्षात ठेवून अशी कोणतीही गोष्ट करू नका की ज्यामुळे त्यांना चिडवू शकाल, कारण यामुळे तुमचा मूड खराब होईल. तसेच कौटुंबिक वातावरणातही अशांती निर्माण होताना दिसेल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाच्या अधिकतेमुळे तुमच्यामध्ये वेगळी ऊर्जा पाहिली जाऊ शकते, कारण बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात विराजमान होतील. तथापि तुम्ही या काळात आपल्या सर्व कामांना ठरलेल्या वेळी पूर्ण करण्यात असमर्थ असू शकता. उपाय: नियमित ओम भौमाय नमःचा 45 वेळा जप करा. धनु राशी. शनी तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील. यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या इच्छांना अधिक महत्त्व देऊन आपल्या योजना बनवता, परंतु या सप्ताहात तुमचे असे करणे तुम्हाला अधिक चिंतित करू शकते. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांना काहीही ठरवू देऊ नका की या सप्ताहात तुम्हाला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. तेव्हाच तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल. पूर्वीच्या वेळात कार्यक्षेत्रात ज्या गोष्टींना तुम्ही आपल्या पक्षात करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करत होता, ते या सप्ताहात तुमच्या थोड्या प्रयत्नानंतर तुमच्या पक्षात प्रतीत होईल. सांगायचे तात्पर्य हे आहे की यावेळी तुम्ही मेहनत सामान्यपेक्षा थोडी कमीही कराल, तेव्हाच तुम्हाला उत्तम आणि शुभ फळ प्राप्त होऊ शकेल. जर काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या सप्ताहात आपली ऊर्जा अभ्यासात लावण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण योग बनत आहेत की तुम्ही ज्या परीक्षांना घेऊन निष्काळजी आहात त्यांचा परिणाम तुम्हाला वेळ आल्यावर भोगावा लागू शकतो. बराच तणाव आणि चिंता करण्याची तुमची सवय या सप्ताहात तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. अशात रिकाम्या वेळी अधिक विचार करण्याच्या ऐवजी काही कार्य करा किंवा घरच्यांची मदत करा. यामुळे तुम्ही अधिक विचार करणार नाही. उपाय: नियमित ओम गुरवे नमःचा 21 वेळा जप करा. मकर राशी. या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतुष्टी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल, ज्यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही लवकरच धन दुप्पट करू शकता. जर तुम्ही पार्टी करण्याचा विचार करता तर तुमच्या जवळचे मित्र बोलवा, कारण बरेच लोक असतील जे तुमचा उत्साह वाढवतील. सोबतच या सप्ताहात तुम्ही काहीही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकडे यशस्वी राहाल. या सप्ताहात तुमच्या रचनात्मक क्षमतेत बरीच कमतरता पाहिली जाईल. यामुळे तुम्ही मेल, इंटरनेट इत्यादींच्या माध्यमांचा योग्य वापर करून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रसन्न करण्यात अपयशी ठराल.
यामुळे तुमची पदोन्नतीही प्रभावित होईल. सोबतच तुमच्या करिअरच्या गतीमध्ये मंदत्व येईल. या सप्ताहात उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना विनाकारण आपल्या मनात संशय पैदा करण्यापासून बचाव करावा लागेल. कारण असे करण्याने उत्तम हे आहे की तुम्ही आपल्या अभ्यासाला घेऊन जे प्रश्न मनात आहेत त्याचे निराकरण करा आणि गरज पडल्यास काही प्रोफेशन कोर्समध्ये दाखला घेऊन आपली योग्यता वाढवा. मकर राशीतील जातकांच्या दुसऱ्या भावात शनिदेव उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात नियमित व्यायामच तुम्हाला दुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याचे योग बनताना दिसतील. कारण बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात विराजमान होतील. खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे त्यांना स्थूल समस्या आहेत. उपाय: शनिवारी दिव्यांगांना दही भात द्या. कुंभ राशी, या सप्ताहात तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आशावादी ठेवण्यात यशस्वी राहाल. या कारणाने तुम्ही चांगल्या प्रकारे सामना करू शकाल. सोबतच या कार्यकाळात आपल्या कौशल्य आणि अनुभवावर तुम्ही काम करून त्याचा योग्य लाभ घेण्यातही यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षकांच्या रागाचा सामना करावा लागेल. कारण शंका आहे की तुम्ही आपल्या अपेक्षेनुसार कुठला धडा समजण्यात अयशस्वी असाल. यामुळे तुमची प्रतिमाही खराब होऊ शकते. पूर्वचा सप्ताह तुमच्या मानसिक तणावात वृद्धी घेऊन आला होता, परंतु या सप्ताहात तुम्ही त्या तणावाला दूर करण्याचा निर्णयही घेऊ शकता. यासाठी तुम्ही स्वतःला आराम देण्यासाठी काही उत्तम क्षण आपल्या जवळच्या मित्र किंवा कुटुंबासोबत व्यतीत करून स्वतःला ताजे ठेवाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त उत्तम आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात तुम्हाला जास्त खर्च आणि कोणत्याही अवघड आर्थिक योजना टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. आपण घरातील वडीलधाऱ्यांकडून आर्थिक समस्याविषयी सल्ला घेतला पाहिजे. कौटुंबिक वातावरणात अशांती दिसून येईल. अशा परिस्थितीत आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आपल्या कुटुंबातील कौटुंबिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल. तथापि असे असूनही या संपूर्ण आठवड्यात आपण कौटुंबिक तणावामुळे आणि मानसिक तणावामुळे खूपच चिंताग्रस्त दिसाल. उपाय: नियमित ओम नमः शिवाय 21 वेळा जप करा. मीन राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात दुसऱ्यांना असे काम करण्यासाठी अजिबात जबरदस्ती करू नका जे तुम्ही स्वतःही करण्याची इच्छा नाही. कारण यावेळी तुमच्या स्वभावात काही स्वार्थीपणा वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या ताकदीचा चुकीचा वापर करून बेकारचे कार्य देऊ शकता. या सप्ताहात तुमचे मन काहीसे उदास दिसेल. यामुळे तुम्ही आपल्या धैर्याला पूर्ण करण्यासाठी त्याला योग्य दिशेमध्ये लागण्यात असक्षम असाल. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात शनिदेव स्थित असेल. त्यामुळे तुम्हाला लवकरच सुधार करण्याची आवश्यकता असेल अथवा याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यात समस्येचे कारण बनू शकते. म्हणून तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की आपल्या आसपासच्या सज्जन पुरुषांसोबत बोला.
कारण त्यांच्या दैवी गोष्टी तुम्हाला संतोष देण्यासोबतच तुमचे धाडस वाढवेल. हा सप्ताह तुमच्या राशीतील जातकांच्या जीवनात आर्थिक पक्षाला घेऊन येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आव्हानांना दूर करेल. कारण साप्ताहिक राशीफळ हे दर्शवत आहे की तुमच्या राशीमध्ये यावेळी धनप्राप्तीचे उत्तम योग बनत आहेत, ज्याचा योग्य लाभ घेऊन तुम्ही येणाऱ्या प्रत्येक विपरीत स्थितीपासून स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी होऊ शकाल. उपाय: गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.